हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले. वेलकम टू शाश्वत अकॅडमी. शाश्वत अकॅडमी नेहमीच तुमच्यासाठी नवनवीन उपक्रम घेऊन येत असतं. यावर्षी आपण असाच एक नवीन उपक्रम घेऊन आलो, तो म्हणजे यूट्यूबला आपण रोज एक चालू घडामोडीचं लेक्चर टाकणार आहोत. या लेक्चरमध्ये आगामी काळात ज्या काही आयोगाकडून परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या परीक्षांमध्ये ज्या टॉपिकवर आयोग प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ते टॉपिक आपण घेणार आहोत. रोज 5 ते 10 मिनिटाचं लेक्चर असेल. रोज थोडा तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि हे लेक्चर बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर एखादा मी प्रश्न फॉर्म करेल जो या टॉपिकवरती असेल. म्हणजे जो काही आपण टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकवरती एक प्रश्न मी फॉर्म केलेला असेल, जेणेकरून तुम्हाला भविष्यात त्या टॉपिकवर आयोग कसा प्रश्न विचारू शकतं हा पण त्या ठिकाणी अंदाज येईल. ओके, सो आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे आणि पहिल्याच लेक्चरमध्ये आपण एक महत्त्वाचा पुरस्कार त्या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे बुकर पुरस्कार. नुकताच तो अनाऊन्स झालेला आहे. आयोगाने खूप सारे प्रश्न या टॉपिकवरती आतापर्यंत विचारलेले आहेत. कधी अगदी सोपे तर कधी चॅलेंजिंग प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सो सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक जो घेणार आहे तो म्हणजे बुकर पुरस्कार. 2023चा हा पुरस्कार त्या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की या वर्षीचा जो काही बुकर पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे. सो या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे पॉल लिंच यांना, जे आयर्लंडचे लेखक आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हीच लक्षात ठेवायची आहे. आयोग साधा सिंपल प्रश्न विचारू शकतं की बुकर पुरस्कार या वर्षीचा कोणाला मिळालेला आहे. सो पॉल लिंच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट कोणत्या देशाचे आहेत तर आयर्लंड. सो बेसिकली हा बुकर पुरस्कार जो आहे तो एखाद्या इंग्लिश नॉवेलसाठी दिला जातो. म्हणजे ज्या इंग्लिश नॉवेलची किंवा कादंबरीची भाषा इंग्रजी आहे त्याच पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो. सो यावर्षी पॉल लिंच यांच्या प्रॉफिट सॉन्ग या इंग्रजी कादंबरीला हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, एक पॉल लिंच आणि प्रॉफिट सॉन्ग लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पॉल लिंच हे बुकर पुरस्कार जिंकणारे आयर्लंडचे 5वे लेखक आहेत. ह्याच्या अगोदर 4 कोणते लेखक आहेत आयर्लंडचे ज्यांना हा पुरस्कार मिळाला होता ते आपल्यासाठी एवढं महत्त्वाचं नाहीये, पण आयोग तुम्हाला इथं प्रश्न विचारू शकतो की आयर्लंडचे कितवे लेखक वगैरे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आयोगाने एकदाच प्रश्न विचारला होता, जो काही पुरस्कार प्राप्त कादंबरी किंवा पुस्तक आहे त्या पुस्तकाची कथा काय आहे, म्हणजे नक्की या पुस्तकामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे. सो या पुस्तकाची स्टोरी किंवा कथा काय आहे तर आयर्लंडमधलं एक कुटुंब आहे, त्या कुटुंबावर व्यक्ती सरकारकडून काही अत्याचार केलेले आहेत. अत्याचार आणि सरकारविरोधात जी काही बंडखोरी केलेली आहे त्या बंडखोरी केल्याने चिरडल्या गेलेल्या नागरिकांच्या व्यथा आणि वेदना त्या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहे. सो बेसिकली आयर्लंडमधल्या कुटुंबावर आणि तिथल्या नागरिकांवर बेस्ड ही कादंबरी त्या ठिकाणी आहे. सो बेसिकली तुम्हाला एवढं पहिल्या स्लाइडमधलं लक्षात ठेवायचं आहे, पॉल लिंच प्रॉफिट सॉन्ग आणि आयर्लंडमधल्या एका कुटुंबावर केलेल्या सरकारकडून अत्याचाराची कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ओके, येस. नंतर पॉल लिंच यांच्याबद्दल जर सेपरेट आयोगाने प्रश्न विचारला की त्यांच्या इतर कुठल्या कादंबऱ्या वगैरे आहेत तर ते पण तुम्हाला माहीत असावं, म्हणून पॉल लिंच हे जे काही पुरस्कार विजेते लेखक आहेत त्यांच्या इतर कादंबऱ्या आपण बघूया. द ब्लॅक स्नो, ग्रेस, ओके, नंतर रेड स्काय इन द मॉर्निंग आणि बियॉन्ड सी, अशा काही कादंबऱ्या आहेत. आयोगाने आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न जर विचारला की जे काही पॉल लिंच लेखक आहेत त्यांनी आणखीन कुठल्या कादंबऱ्या त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत तर द ब्लॅक स्नो, ग्रेस, रेड स्काय इन द मॉर्निंग आणि बियॉन्ड सी. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी काही मध्यंतरी ग्रुप बीची मुख्य परीक्षा झाली त्या मुख्य परीक्षेमध्ये आयोगानं या बुकर पुरस्कारावरती एक खूप चॅलेंजिंग प्रश्न विचारला होता. पुरस्कार जनरली कुणाला मिळाला किंवा कोणत्या पुस्तकासाठी मिळाला इथपर्यंत आपण मर्यादा लक्षात घेऊ शकतो, परंतु आयोगाने प्रश्न विचारताना शॉर्टलिस्ट झालेली पुस्तकं आणि त्यांचे लेखक मॅच द पेअरला आयोगाने प्रश्न विचारला होता. सो यावर्षी जी काही शॉर्टलिस्ट झालेली 6 पुस्तकं आणि त्यांचे लेखक आहेत हे पण आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. ओके, आणि त्यातल्या त्यात एक कादंबरी जी शॉर्टलिस्ट झालेली होती त्याची लेखिका पण आपल्या भारतीय वंशाची त्या ठिकाणी होती. सो कुठल्या 6 कादंबऱ्या आहेत. 6 पैकी आपण एक बघितली पॉल लिंच यांची द प्रॉफिट सॉन्ग. दुसरं बघा, वेस्टर्न लेन नावाचं पुस्तक होतं, हे पण शॉर्टलिस्ट झालेलं होतं. चेतना मारू यांचं पुस्तक होतं, भारतीय वंशाच्या ब्रिटिश लेखिका त्या ठिकाणी आहेत. नंतर आहे द बी स्टिंग, हे जे आहे ते पॉल मरे यांचं आहे. नंतर आहे धिस ऑदर एडन, हे पुस्तक आहे पॉल हार्डिंग यांचं. नंतर आहे इफ आय सर्वाइव्ह यू, जोनाथन एस्कोफरी. आणि नंतर आहे स्टडी फॉर ओबिडियन्स, सारा बर्नस्टाईन यांचं.
सो ही 5 पुस्तकं आणि पॉल लिंच यांचं प्रॉफिट सॉन्ग, ह्या 6 कादंबऱ्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, कारण आयोगाने याच्यावरती मॅच द पेअरला प्रश्न विचारलेला आहे. त्यातल्या त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या काही 6 कादंबऱ्या शॉर्टलिस्ट झालेल्या होत्या त्यातल्या 3 लेखकांची नावं ही पॉल या नावानं होती. द बी स्टिंग आहे पॉल मरे यांचं, द ऑदर एडन आहे पॉल हार्डिंग यांचं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण बघितलं प्रॉफिट सॉन्ग ते आहे पॉल लिंच यांचं. त्यामुळं आयोगाला खूप मोठा स्कोप आहे तुम्हाला इथं त्या ठिकाणी कन्फ्यूज करायला. ओके, सो ही 6 पुस्तकांची नावं आणि 6 लेखक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट त्यातले हे 2 आणि 3 नंबरचे तरी चांगलं लक्षात ठेवा, द बी स्टिंग आणि द दिस ऑदर एडन. ओके, येस. नेक्स्ट, नंतर आपण हे त्या ठिकाणी एक इन्फोग्राफिक्स टाकले बघा मी. त्या इन्फोग्राफिक्समध्ये त्या ठिकाणी काही कादंबऱ्यांची फोटो जे शॉर्टलिस्ट झालेले होते ते मी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. ओके, नंतर या पुरस्काराविषयी आपण थोडं जाणून घेऊयात. जर आयोगाने आउट ऑफ द बॉक्स जाऊन प्रश्न विचारला की हा पुरस्कार कधी सुरुवात झाली, पुरस्काराची रक्कम किती वगैरे आहे. ओके, येस. या पुरस्काराची सुरुवात झाली 1969 मध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर एखाद्या पुस्तकाला हा पुरस्कार द्यायचा असेल तर 2 अटी त्या ठिकाणी आहेत. एक, त्या पुस्तकाची भाषा जी आहे ती इंग्रजी असावी, म्हणजे ते मूळ इंग्रजी भाषेत लिहिलेलं असावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्या पुस्तकाचं प्रकाशन युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये झालेलं असावं. जर त्या पुस्तकाचं प्रकाशन UK किंवा आयर्लंडमध्ये झालं आहे किंवा त्या पुस्तकाची मूळ भाषा इंग्रजी आहे, त्याच पुस्तकाला हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पुस्तकाला पुरस्कार दिला जातो हा एक, त्यामुळं हा साहित्य सन्मान त्या ठिकाणी आहे हे समजू शकतं. त्यामुळं 2 गोष्टी लक्षात ठेवा. एक, इंग्रजी भाषेत असावा. 2, UK किंवा आयर्लंडमध्ये पब्लिकेशन केलेलं असावं. पूर्वी म्हणजे 2002 ते 2019 या कालखंडामध्ये त्याला मॅन बुकर असं म्हटलं जायचं. का? तर मॅन ग्रुप नावाची एक संस्था होती, त्या मॅन ग्रुप संस्थेकडून हा पुरस्कार दिला जायचा, म्हणून त्याला मॅन बुकर असं नाव होतं. परंतु 2019 पासून हा पुरस्कार जो आहे तो क्रँक स्टार्ट फाउंडेशनकडून दिला जातो. त्यामुळे इथं पण आयोगाला स्कोप आहे विचारायला की हा जो काय बुकर पुरस्कार आहे त्या बुकर पुरस्कार कोणत्या संस्थेकडून दिला जातो. क्रँक स्टार्ट फाउंडेशनकडून. 2019 पर्यंत तो मॅन ग्रुपकडून दिला जायचा, म्हणून त्याला मॅन बुकर असं नाव होतं. परंतु 2019 नंतर त्याचं नाव बदलून फक्त बुकर असं करण्यात आलं. त्यामुळे लक्षात ठेवा, क्रँक स्टार्ट फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सुरुवातीला फक्त राष्ट्रकुल, आयरिश आणि दक्षिण आफ्रिकेतील जे काही इंग्रजी लेखक आहेत त्यांच्यासाठीच हा पुरस्कार मर्यादित होता. परंतु 2014 पासून जगातील सर्व इंग्रजी लेखकांसाठी हा पुरस्कार खुला करण्यात आलेला आहे. याचा अर्थ जगातल्या कोणत्याही देशातला इंग्रजी भाषेतला लेखक या पुरस्कारासाठी पात्र त्या ठिकाणी आहे. सो पूर्वी फक्त राष्ट्रकुल, आयरिश आणि दक्षिण आफ्रिकेतील देशच या पुरस्कारापुरते मर्यादित होते. नंतर जगातील सर्व लेखकांसाठी हा पुरस्कार खुला करण्यात आला. पुरस्काराची रक्कम माहिती असू द्या, 50,000 पाऊंड आहे. 2022चा पुरस्कार कुणाला मिळाला हे पण माहिती असू द्यात. शिहान करुणा तिलका श्रीलंकेच्या आहे, द 7 मून्स ऑफ माली अल्मिडा. ओके, लक्षात ठेवा, याच्यावर देखील आयोग प्रश्न विचारू शकतं. जर आयोगानं 1.5-2 वर्षाचे पाठीमागचे प्रश्न विचारले तर तुम्हाला 2022चा पण मॅन बुकर पुरस्कार लक्षात ठेवणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर बघूयात आपण की पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता. तर पहिला पुरस्कार 1969 मध्ये PH न्यूबॉय यांना समथिंग टू अँसर फॉर या कादंबरीसाठी मिळाला होता. आतापर्यंत 3 भारतीय लेखक किंवा लेखिका आहेत त्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. अरुंधती रॉय 1997 मध्ये द गॉड ऑफ स्मॉल थिंग या पुस्तकासाठी. नंतर आहे किरण देसाई 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉस या पुस्तकासाठी. नंतर आहेत अरविंद अडिगा 2008 मध्ये द व्हाईट टायगर या पुस्तकासाठी. सो हे 3 भारतीय लेखक आहेत ज्यांना आतापर्यंत बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. आणखीन एक लेखक आहे, त्यांचं नाव आहे सलमान रश्दी. त्यांना पण हा पुरस्कार मिळाला होता, पण ते भारतीय वंशाचे ब्रिटिश लेखक त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांना आपण प्रॉपरली इंडियन आहेत असं म्हणू शकत नाही. सो हे 3 इंडियन्स आहेत ज्यांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, येस. चलो, आता आपण काय करणार आहोत तर आपण आता एक महत्त्वाची अनाउन्समेंट करणार आहोत. सो तुम्हाला आता कळलं असेल की आपला कंटेंट कसा आहे. कंटेंटवरून तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी शाश्वत आउटलुक नावानं एक मॅगझिन त्या ठिकाणी रिलीज केलेलं आहे। सगळ्यांना चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना दर महिन्याला तुम्ही वेगवेगळे रेफरन्सेस वापरता, त्याच्यामध्ये मग काही वर्तमानपत्रांच्या नोट्स करतात, काही रेडीमेड जे मॅगझिन्स असतात ते वाचतात, किंवा दर 3 महिन्याला एखादी पुस्तक वगैरे रिलीज झालेले असतात ते वाचतात। परंतु बऱ्याच वेळेला दर महिन्याच्या चालू घडामोडी जेव्हा मासिकातून करायची वेळ येते तेव्हा ते फार किचकट आणि कंटाळवाणं वाटायला सुरू होतं। सो मी आणि महेश पाटील सरांनी शाश्वत आउटलुक या नावानं स्पर्धा परीक्षेचं मॅगझिन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्या महिन्याचा कंटेंट आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी दिलेला आहे। आमच्या शाश्वत आउटलुकचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की आम्ही अनवॉन्टेड न्यूज काढून टाकलेले आहेत, ज्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच न्यूज त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत, कारण आम्ही त्याच्यासाठी न्यूजपेपर हा रेफरन्सेस घेतलेला आहेत। अदर काही PIB आहेत किंवा गव्हर्नमेंट सोर्सेस आहेत ते पण त्या ठिकाणी वापरलेलं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्या पुस्तकामध्ये किंवा मॅगझिनमध्ये आम्ही ब्रेन बॅटल नावाचा टॉपिक टाकलाय। काय आहे हे ब्रेन बॅटल? तर प्रत्येक टॉपिक नंतर आम्ही मुलांना सॉल्व्ह करण्यासाठी 10-10, 12-12 प्रश्न दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमातून मुलं लगेच आपलं नॉलेज ॲप्लिकेशन करू शकतील। ओके, सो तुमच्याकडं जर त्या ठिकाणी शाश्वतचं ॲप असेल तर किंवा नंबर्स असतील तर त्याच्यावर फोन करा, तुम्हाला हे मॅगझिन कुठं भेटू शकतं ते सगळं तुम्हाला डिटेल्स त्या ठिकाणी ते सांगू शकतील। प्लस जर तुम्ही पुण्यातून अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी हे मॅगझिन जे आहे ते तुमच्या आजूबाजूच्या बुक स्टोअरमध्ये देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे। सो दर महिन्याला आम्ही फार सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी तुमच्यासाठी शाश्वत आउटलुक नावाचं स्पर्धा परीक्षा मॅगझिन घेऊन आले। मला असं वाटतं की एकदा तुम्ही वाचून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, कारण दर महिन्याला हे आपण मॅगझिन रिलीज करणार आहोत आणि बाकीच्या कंटेंटपेक्षा आपला कंटेंट नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला चांगला वाटेल। ओके, सो आवर्जून जा, नक्की परचेस करा आणि आम्हाला तुमच्या सूचना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा। ओके, सो आता आपण काय करणार आहोत, आता आपण जो आपण टॉपिक बघितला तो म्हणजे बुकर पुरस्कार, त्या बुकर पुरस्कारावर एक ब्रेन बॅटल बघणार आहोत। म्हणजे तुम्ही जे आत्ता लेक्चर बघितलेलं आहे त्या लेक्चरचं लगेच आपण एक प्रश्न तयार करून देणार आहोत, जो प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी भविष्यात जर प्रश्न अशा प्रकारचा विचारला तर तो टॅकल व्हावा म्हणून। ओके, सो प्रश्न काय आहे, बुकर पुरस्काराविषयी खालील विधाने लक्षात घ्या। 2023चा बुकर पुरस्कार आयर्लंडचे लेखक पॉल मरे यांना जाहीर झाला आहे। दुसरं स्टेटमेंट आहे, या पुरस्काराची रक्कम $50,000 इतकी आहे। तिसरं स्टेटमेंट आहे, हा इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकाला दिला जाणारा साहित्य सन्मान आहे। ओके, आणि मी तुम्हाला विचारलंय की पर्यायी उत्तरामध्ये सर्व बरोबर, अ बरोबर, ब आणि क चूक, क चूक आणि ब बरोबर आणि सर्व चूक। जर तुम्ही प्रॉपर सगळे विधानं व्यवस्थित वाचले किंवा लक्षात घेतले तर तुम्हाला ही गोष्ट प्रामुख्यानं जाणवेल की याच्यातली तिन्हीच्या तिन्ही वाक्य जे आहेत ते चुकलेली आहेत। 2023चा पुरस्कार आयर्लंडचे लेखक पॉल मरे यांना नाही तर पॉल लिंच यांना जाहीर झालेला आहे, लक्षात ठेवा। पॉल मरे हे देखील होते पण शॉर्टलिस्टेड झालेले होते, द बी स्टिंग त्यांची कादंबरी होती। पॉल लिंच यांची द प्रॉफिट सॉन्ग ही कादंबरी त्या ठिकाणी आहे, त्यामुळे पहिलं वाक्य जे आहे ते चुकलेलं आहे। या पुरस्काराची रक्कम $50,000 नाही तर $50,000 इतकी आहे, लक्षात ठेवा, त्यामुळे दुसरं वाक्य पण त्या ठिकाणी चुकलेलं आहे। नंतर हा पुरस्कार इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकाला त्या ठिकाणी दिला जातो असं म्हटलं, हे पण वाक्य चुकले, अनुवादित नाही तर मूळ इंग्रजी पुस्तकाला दिला जातो, म्हणजे ज्या पुस्तकाची भाषा मूळ इंग्रजी आहे त्यांनाच हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो। पर्याय उत्तरामध्ये चौथा ऑप्शन जो आहे तो त्याचं योग्य उत्तर आहे। सर्व चूक आहेत आणि चुकीची वाक्य बरोबर कशी आहेत हे पण मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। सो आयोगाचा आत्तापर्यंत पॅटर्न लक्षात घेता आयोग अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतं। सो ब्रेन बॅटल नक्कीच बघा, कारण जर ब्रेन बॅटल बघितलं नाही तर तुमचं नॉलेज ॲप्लिकेशन होणार नाही। सो प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात ह्याचा अंदाज यावा म्हणून मी प्रत्येक टॉपिक झाल्यानंतर एक प्रश्न देखील फॉर्म करून दिलेला आहे, जो भविष्यात तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी कामात येईल। ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय मित्रांनो, परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित। तोपर्यंत धन्यवाद।